माझं नाव रमा सुरेश बारे. आम्हाला पाणी भरायला लई त्रास होतो आणि अशी वाट खूप दगडांची आहे आणि अशी देवण पण आहे ना, सरकायला पण होतं ना, हांडा घेऊन पण जायला होत नाही. एक हांडा आणि याला 15 मिनिटं ते 20 मिनिटं होतात आणि घरामध्ये भरपूर पाणी लागतं. मग किती खेपा करणारे एवढे लांबून आम्ही. आणि बोरिंगचा पाणी पिऊन मुलं आजारी पडतात, कावीळ लवकर होते आणि खोकला ताप सर्दी असे मुलांना होते. मग त्या पण पाणी आटो लास्ट महिन्यापर्यंत. मग इकडेच पाणी यायला लागते एवढे लांब खड्ड्यावर. मग आणखीन आम्हाला काही कामधंदा होत नाही, पाणीच भरायला दिवसभर जातो. सगळा भांडी घासायला पाणी लागते, आंघोळीला काय बाथरूमला एवढा पाणी इथून वाया सांगला तर किती त्रास, आम्हाला भरपूर त्रास होतो. हात पाय दुखतात या चढून चढून एवढं लांब येऊन येऊन. माझं नाव आहे संगीता गोराने. मी या पानखंड्या गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे. जसं आपला बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष. आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे, पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आहे. आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे, त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात. त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं, उलटी वगैरे होते, सर्दी खोकला होतो. आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी, इतकं घाण पाणी येतं, तरी पण प्यावं लागतं. लोक आश्वासन देतात, आम्ही पाणी देऊ, हे देऊ ते देऊ सांगतात, पण काही कुणी करत नाही. मुलं आमचे अर्धा अर्धा तास एक एक तास चालत जातात, चालत येतात. त्यांच्यासाठी बशीची पण सोय नाहीये इथे, कशाचीच सोय नाही. फक्त आम्हाला आश्वासन देतात, फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू, पण काही अजूनपर्यंत नाही. या पाड्यामध्ये थोडं पण पाणी नाहीये पिण्यासाठी. 1 वर्षापासून इथे पाईपलाईन टाकले, पण त्याला थोडं पण पाणी येत नाही. काय मागणं आहे? आम्हाला असं वाटतं का प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरोघरी पाणी मिळालं पाहिजे. जसं प्रत्येक गावामध्ये मिळतं, प्रत्येक शहरामध्ये मिळतं, तसं आमच्या पानखंडा गावाला पण पाणी मिळालंच पाहिजे. हीच आमची एक मागणी आहे का पाणी पाहिजेच आम्हाला. किती वर्ष आम्ही बोरिंगाचं पाणी पिणार आणि राहणार. माझं नाव मालीबाई हरिश्चंद्र फुपाणे. 60-70 वर्षे समजा झाली मला, पण त्याच्या अगोदरपासून आमचं वाढ वडील मरून गेलं. आम्हाला पाण्याची सुविधाच नाही आणि नगरसेवकनी बोरिंग मारून दिले, ते पण पाणी खराब येतं. हांडे बिंडे बघा कसे झालेत ते. पोरं आजारी पडतात, माणसाला सर्दी खोकला असा आजार काय ना काय पाण्यामुळं होतो. त्याचे मुलं आता नगरसेवक कसे देव देव करतात, पण कोणी काही करत नाही. आता पाण्याची लाईन येऊन 2 वर्षे झाली, पण त्याला पाणीच नाही. मग काय करायचं, तुम्ही आता करायला लागले तर करा. किती वर्षापासून हा पाण्याचा त्रास आहे? पाण्याचा वर्ष म्हणजे 60-70 वर्ष तर मलाच झाली. त्याच्या अगोदरपासून आमची आई वडील सगळे इथंच मरून गेले, पण आमच्या गावात पाणीच नाही. आम्ही खरड्याचं पाणी पितो, हे हापशीचं पाणी पितो. हापशी तर आता मारले नगरसेवकनी, पण पहिलेपासून आम्ही खरड्याचंच पाणी पितो. मुलं आजारी पडतात, किती त्रास होतो पाणी आणायला जाताना? हा, मग मुलं कडीवर घेऊन आणि असं जायचं तेवढे लांब पाण्याला, तर किती त्रास होतो आम्हाला. आमच्या किती बाया पण त्रासतात आणि आम्हाला पण त्रास होतो. काय मागणी असेल? पाणी काय मागणी काय? पाणी आम्हाला पाहिजे.